चला तर आज आपण बनवूया झणझणीत अशी भाजी जी घरातील सर्वच मंडळी अगदी आवडीने खातील। त्यासाठी काही हे सुके मसाले तेलावर छान परतून घेतलेले आहे। नंतर त्यामध्ये कट केलेला कांदा आपल्याला छान लालबुंद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या आणि आलं टाकून ते पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये खोबऱ्याचे काप, 5-6 काजू, 2 सुक्या मिरच्या आणि कट केलेला टोमॅटो सुद्धा आपल्याला तेलावर छान परतून काढायचा आहे। नंतर याची मिक्सरमधून छान फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे। एका कढईमध्ये भरपूर असं तेल टाकून त्यामध्ये थोडं जिरा आणि तमालपत्र टाकून हा मसाला आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मसाला परतल्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथी टाकून तो पण छान परतून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि हळद टाकून हे सुद्धा मसाल्यामध्ये छान असं परतून काढायचं आहे। नंतर इथे उकडलेलं फणस टाकून घ्यायचं आहे। हे फणस आपल्याला मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकून वरून गरम पाणी टाकायचं आहे। 2 ते 3 मिनिटं उकळी काढल्यानंतर झणझणीत अशी फणसाची भाजी तयार आहे। ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।